आणि त्यासाठी समाजावरच्या मर्यादा, कुटुंबावरच्या मर्यादा, नीती धर्माच्या मर्यादा या घट्ट विणाव्या लागतात। आणि या घट्ट विणण्याचं काम अखंड निंदेच्या धारातीर्थामध्ये माझ्या ज्या ज्ञानियाच्या राजानं जनता जनार्दनाच्या चरणी आपल्या पंचप्राणाच्या रूपानं जी ग्रंथाची पंची अंश असणाऱ्या समर्थांनी करण्याचं काम केलं। समर्थांनी या शक्तीहीन महाराष्ट्राला आणि स्वराज्य स्थापनेला एक नवी उर्मी मिळावी यासाठी जाणीवपूर्वक हनुमंतरायांच्याच मूर्तीच्या प्रतिष्ठापना केल्या। याला सगळ्यात महत्वाचं कारण काय की छत्रपती शिवाजी राजे यांच्या स्वराज्याला बळकटी मिळावी, मावळ्यांच्या मध्ये ती एक नवयुवकांच्या मध्ये निर्माण व्हावी। आणि छत्रपती शिवाजी राजे हे हनुमंताचे दुसरे प्रतीक आहे हे महाराष्ट्रातल्या मावळ्यांना कळावं म्हणून महाराष्ट्रीयांच्या नगरी समर्थांनी या शक्ती देवतेचा जयघोष करण्याचं काम केलं। काल परवाच एका लेखकाने तरुण भारतमध्ये समर्थांनाच हनुमंतांचं अवतार संबोधण्याचं काम केलेलं आहे। त्यांनी अत्यंत लालित्यपूर्ण पद्धतीने समर्थांनी हनुमंताच्या कार्यातील जे काही उच्च गुण होते पारमार्थिक ते कसे आचरणात आणण्याचं काम केलं याचं वर्णन केलेलं आहे। गाव पातळीवरून आपण याचा विचार करू की जेव्हा आपण शक्तीहीन व्हायला लागलो आणि समाजाला नवी दिशा, समाजाला नव जीवन, समाजाला नव उन्मेष आणि नवक्रांती ते दाखवू शकतात की ज्यांच्यामध्ये शक्ती असते। आणि म्हणून दुःखवाडीतल्या तरुणांना या प्रवचनाच्या प्रस्तावनेत मी विनंती करणार आहे, जेव्हा आपल्यातली शक्ती नष्ट झाली असं वाटेल तेव्हा त्यांनी या 3 दिवसात नव्हे तर राहिलेले जे 360 दिवस आहेत या 360 दिवसामध्ये या देवळात यावं आणि देवा मला काही देऊ नकोस, मला फक्त शक्ती दे। कारण समाजाला शक्तीची गरज आहे, समाजाला भौतिक ऐश्वर्याची गरज नाही, समाजाला सामाजिक विडंबनाची गरज नाही, समाजाला समाजाच्या मानगुटीवर बसलेली जी अनितीची दंभ दुराचाराची भूत आहेत ना यांची गरज नाही, समाजाला गरज आहे। खूप मोठा मठाधीश, खूप सगळे विकार निवृत्त झालेला माणूस नाही, मी तुमच्यासारखा संसारिक आहे आणि तुमच्यासारखे विकार माझ्याही जीवनात कधीतरी निर्माण होतात। आणि त्यामुळं सर्वात महत्वाची गोष्ट ही शकतो या महामानवाच्या पदवीपर्यंत सुद्धा आपण पोहोचू शकत नाही। कारण काय, आपण द्वेषी आहोत। आणि महात्म्याचं पहिलं लक्षण काय आहे, महात्मा अद्वेष्टा असतो, महात्मा द्वेषरहित असतो, महात्मा अजात शत्रू असतो। महात्मा माऊली म्हणते, दुसऱ्या अध्यायात माऊलीनं वर्णन केलं की जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जायचा। हा वृक्ष कधी लावणाऱ्याला सावली द्यावी आणि तोडणाऱ्याला ऊन होऊन नष्ट करावं असं कधी काम वृक्ष करत नाही। माऊली नाही तर बहारदार रूपकाच्या द्वारा हे खरं तर दृष्टांत, अलंकार, रस, शास्त्र एका नागपूरच्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्याचा मला परवाच फोन आला, सर नामदेवांचा एक अभंग आहे की 56 भाषेचा केलासे गौरव आणि भवारनवी नाव उभारी। मी म्हटलं अभंग कोणाचाही असो, तुझी शंका काय म्हणत केला नाही। देववाहिनी इंद्रायणीच्या काठापासून मनुष्यवाहिनी गोदावरीच्या काठापर्यंत जे कुणी असतील त्या सर्वांना कुणी वाळीत टाकलं, कुणी संन्यासाचं कार्ट म्हणून हिनवलं, कुणी आजाड वृक्षाच्या तळी सुद्धा बसू दिलं नाही, कुणी चंद्रमुळी झोपडीमध्ये डोळे सुद्धा दाखवू दिले नाहीत। त्या सर्वांना समान पातळीमध्ये माझ्या माऊलीनं कृपा हस्त देण्याचं काम केलं। ही समानता आपल्यात नाही म्हणून ती माऊली आणि आपण पामर, पामरांच्या मधला आणि माऊलींच्या मधला हा फरक की ज्यांनी जीवन सळोकी पळो करून सोडलं त्यांनाही आशीर्वाद, आणि ज्यांनी सन्मानाचे तुरे कधी अपेक्षाच केली नाही, ज्ञानोबांनी तुकोबांनी अपेक्षा तुम्ही आम्ही करतो, परंतु ज्यांनी सन्मानाचे तुरे मस्तकी झळकविण्याचं काम केलं त्यांना सुद्धा कधी जवळ नाही। कारण चैतन्य मला कुणी पेटविलं म्हणून त्याच्या पुरता मी प्रकाश देईल आणि मला सपाटून पाप करायचं कुठं
मेळ बसायचा? मेळच जर बसायचा झाला तर पुण्याची सुद्धा एक समानतेची पातळी यावी लागते, आणि समानतेची पातळी यायची झाली तर द्वेषरहित समाजाची निर्मिती हे संतांच्या जीवनाचं प्रमुख उद्देश आहे. संत त्यासाठी जिथं आले की कुणी राजा नसावा, कुणी भिकारी नसावा, कुणी सावध नसावा, कुणी शिकारी नसावा, कुणी विचारी नसावा आणि कुणी विकारी नसावा, सर्वच समाज हा द्वेषरहित असावा. आणि द्वेषरहित समाज जो आहे हा द्वेषरहित समाज ज्याला ज्ञानोबा दोघे चांगले आहोत एवढं म्हणायला त्यांच्या बापाच्या थोडं काय पेंट खातं हे कळत नाही. गावाचं आणि देशाचं सोडून द्यावं. एकाच घरात एका आईच्या पोटी जेव्हा जन्माला येतो तेव्हा माझा भाऊ माझ्यापेक्षा प्रतिभावंत आहे, माझा भाऊ माझ्यापेक्षा पुण्यवंत आहे, माझा भाऊ माझ्यापेक्षा सात्विक आहे, माझा भाऊ माझ्यापेक्षा श्रीमान आहे असं म्हणायला लागणारी अंतःकरणाची उदारता जी आहे ही उदारता आपल्याकडे नाही. आणि संत त्यासाठी येतात. संत अंतःकरणाची ही उदारता आपल्या अंतःकरणातलं जे पारमार्थिक प्रेम आहे या पारमार्थिक प्रेमानं या विश्वाला देतात आणि द्वेषरहित समाज निर्मितीचं स्वप्न महात्मे रंगवतात. आता हे स्वप्न आहे पण निदान स्वप्न सुद्धा सापासारखं जमिनीवरून रेंगणारं आणि दुसऱ्याला घायाळ करून मारणारं नसावं. स्वप्न सुद्धा आकाशाला कवेत घेणारं, हिमालयाची उंची मोजणारं, सागराची खोली मोजणारं असावं. महात्म्यांची स्वप्ने ही अशी आहेत, आपली स्वप्नच एवढी गळबदली की त्याचा बंगला पेटला की आपली झोपडी उभी राहील. त्याच्यासाठी तो कसा पेटावा हे जागृतीत नाही जमलं तर स्वप्नामध्ये आपण चिंतन करतो. खरं तर आज एका बाजूला आम्ही म्हणत आहोत की जगाचं खेड झालेलं आहे आणि जगाचं खेड झाल्यामुळं जगातला द्वेष नष्ट होईल असं होणार नाही. माझं प्रामाणिक मत आहे जगाचं खेड होत असताना द्वेष हा प्रचंड बिंदू आहोत त्याचा आपल्याकडून कधीच द्वेष होता कामा नये. आणि द्वेषरहित समाज जर एकदा निर्माण झाला ना तर कुठल्याही गावानं स्वर्गाला जायची गरज नाही. कारण माझ्या माऊलीनं सांगितलं स्वर्ग नाही. माझ्या तुकोबारायांनी स्पष्ट सांगितलं देवा मला स्वर्गाच्या आकर्षणाकडे नेऊ नकोस. लबाड लोकांनी निर्माण केलेली कुचकट कल्पना म्हणजे स्वर्ग. आमच्या संतांचं प्रामाणिक मत आहे की मग तो ब्रह्मदेव 1 नंबरचा लबाड, तो इंद्रदेव 2 नंबरचा लबाड, हे देव म्हणून घेणारे हे जर एवढे लबाड असतील तर तुम्ही म्हणता सर का राजा भोजावर का गंगोत्री ते जर एवढे लबाड असतील तर आमचं काय हो. आम्ही 600-125 कोटी तर आमच्यातनं ते गेले तर नाही आपल्यातनं ते गेले तरी सुद्धा ते तिथं गेल्यानंतर पश्चाताप करतात की आम्हाला एकदा मृत्यू लोकात येऊ द्या, आम्हाला एकदा या मृत्यूलोकीमध्ये भगवंताबरोबर खेळण्याचं बागडण्याचं आणि द्वेषरहित समाजाची जी स्थिती आहे ना या स्थितीचं जे अनुभवन आहे ते अनुभवन करू द्या. म्हणून काल्याच्या कीर्तनात आपण ऐकता खरं तर याचा भावार्थच आहे की या अनुभूतीपर्यंत आम्हाला पोहोचू द्या. स्वर्गीचे आमर इच्छिताती जेवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. आणि मृत्यूलोकीचे काय इच्छितात आम्ही स्वर्गलोकी जाऊ. आपण जे इच्छितो ते एवढंच की आम्ही स्वर्गाला जावं. मग आता करतात तुझ्या नावाचा. आता भारतात तशी बरीच मंडळी आहे एकच काम ते करतात. आता एक राष्ट्रवादी प्राध्यापक आहे केलं की मैत्र करुणा करुणा हा संतांच्या हृदयाचा स्थायी भाव. बुडत हे जन देखावेना डोळा येतो कळवळा म्हणून काय करू बहु वाटे तळमळ आंधळे सकळ बहिरमुख तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात अवामी नचिरात पार्थ मैयावे शीतचेत सम. अत्यंत कारुण्यानं माऊलीनं तर वर्णन केलंय कारुण्या माझी पाऊले लपवून सांगितले. अत्यंत कारुण्यानं संत या विश्वाकडे पाहण्याचं काम करतात. आणि सर्वात महत्वाचं लक्षण निर्ममोह निरहंकार सम दुःख सुख क्षेमी. जो निर्मोही असतो, निर्मोही याचा अर्थ तुसडा नव्हे, निर्मोही याचा अर्थ संसाराचा त्याग करून फटकळपणे वागणारा असा नव्हे. निर्मोही याचा अर्थ भगवंताने स्वतः समोर कितीही प्रलोभन निर्माण केली तर न भाळणारा
न ढाळणारा न चालणारा जो असतो ना तो निर्मोही. मी तुकोबारायांच्यावर बोलताना नेहमी सांगतो आपल्याला की छत्रपती शिवाजी राजांना एवढा मोठा नजराणा प्रदान केल्यानंतर सुद्धा तुकोबारायांनी एकही हंडा आपल्याकडे ठेवून घेतला नाही. आजची पोरं म्हणतील मूर्ख होते तुकाराम महाराज. एक ठेवला असता तर पाठीमागच्या 10 पिढ्याचा पुढच्या 20 पिढ्याचा कायमचा उद्धार झाला असता. छत्रपतींनी दिलेला हंडा होता तो. एका हंड्यामध्ये केवढं धन असेल. अरे शॉर्टकटच्या जमान्यामध्ये श्रमाला महत्व न देता जे आपलं नाही त्याच्यावर सत्ता गाजविण्याचे दिवस असताना संतांच्या निर्मोही आचरणाची या विश्वाला गरज आहे. संत जे निर्मोही आचरण करतात या निर्मोही आचरणाच्या द्वारा दिवट्या छत्र्या घोडे हे तो बऱ्यात न पडे. नामदेव महाराजांनी महाराष्ट्राचं फाटलेलं अंगड आपल्या विवेक आणि वैराग्याच्या सुईदोऱ्यानं शिवण्याचं काम केलं. दारिद्र्याचं आकाश माथ्यावर पेलण्याचं काम केलं. परंतु आपलं आत्मसमाधान वर्णन करताना नामदेव महाराज म्हणाले विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी. तुमच्याकडे वर्षातनं एकदा दिवाळी येते बाकी सगळा शिमगाच. आमच्या विठोबाच्या साम्राज्यामध्ये अखंड दिवाळी आहे. कारण संतांचं लक्षण माऊली सांगते देखे अखंडित प्रसन्नता. जो अखंडित प्रसन्न असतो सकाळ दुपार संध्याकाळ जागृती स्वप्न सुषुप्ती या कुठल्याही अवस्थेत संतांना भेटा. जगातली सगळी प्रसन्नता संतांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहते. एवढंच घेऊया आपण संत साहित्यात की संतांची जी प्रसन्नता आहे ती आपल्याकडं कोण लक्षाधीश असेल तो कोट्याधीश होतो. कोट्याधीश असेल तो आणि 10 कोट्याधीश होतो. परंतु चेहऱ्याकडे बघितल्यानंतर 2 रुपये मागणारा भिकारी चांगला याच्यापेक्षा शिक्षणाचं काम हातात घेतलं. महाराष्ट्राने त्याला डोक्यावर घेतलं. त्यातल्या त्यात गडिंगला दादरा चंदगड या तिन्ही तालुक्यानं एक ग्रंथकर्ता म्हणून हा माझा लौकिक नाही ते संतांचे शब्द आहेत म्हणून या 2 ग्रंथांची निर्मिती मी केली. गेल्या 4-5 वर्षात या ग्रंथापाठीमाग मी जे काही व्यावहारिक 40% सवलत आहे ती प्रत्येक गावाला देतो. पैसा कमवणे हा माझा याच्या पाठीमागचा उद्देश नाही. फक्त माझ्या संतांचं साहित्य आपल्या घरापर्यंत पोहोचावं. आपल्या घरातल्या मुलाबाळापासून आपल्यापर्यंत कुठलंही पान उघडलं तरी आपल्याला देवघरावरी विंचूचो वैसला देवपूजा नावडे तयाला भूमंडळी भेटो चला कल्पवृक्षे आडव वेदना चिंतामणीचे भाव बोलते अर्णव विभूषांचे जन्मलेचे आनंदन मार्गंडे तापहीन हे सराई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होतो निधी योगी पतिजोगानी पुरुषी अखंडित आमानी ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्ट विजय होवा गेली एक म्हणे श्री विश्वेश्वराहो होईल दान बसावो येणे ज्ञानदेव येणे ज्ञानदेव येणे ज्ञानदेव जीर्णोद्धाराच्या ठिकाणी उपस्थित राहून अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्री करुणेवरचा जो सर्वभूतांची ठाई भेषा देण्याची काली अपपूर्ण ही चैतन्य जैसा उत्तमा ते धरिले अधमा ते अवेळीले हे नेण्याची का वसुधा देवी वेगवेगळ्या या मंदिराचा इतिहास आणि या मंदिराचं जे महत्व आहे ते आम्ही या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित करत आहोत. गावची वेगवेगळी वैशिष्ट्य आणि गावच्या विकासामध्ये विविध संस्थांना हातभार असे या मालिकेचं स्वरूप आहे. मी भूकेश्वरांना विनंती करतो की त्यांनी या पुस्तिकेचा पहिल्यांदा प्रकाशित करा. त्यांचे सुपुत्र या ठिकाणी गुरुजी महाराज उपस्थित आहेत. त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि त्यांच्याच विचारांची शैली घेऊन त्यांच्याच पद्धतीचं जीवन जगणारे काकडे महाराज यांचंही या ठिकाणी काकडे महाराजांचे सुपुत्र दोघा बंधूंच्या पद्धतीने असणार जे प्रेम जिव्हाळा दिसणार तेच अखंडित नातं टिकवणारे काकडे महाराज या दोघांनी उभं राहावं असं मी विनंती करतो आणि आजच्या पुस्तिकाच्या त्या प्रकाशनाला आपण हातभार लावावा असं मी त्यांना विनंती करतो. डोकरवाडे गावातील मारुती मंदिराचा इतिहास
या मंदिराची वैशिष्ट्य आणि मंदिरावरती साकारलेल्या विविध 11 मारुतींचं वैशिष्ट्य या पुस्तकीच्या रूपाने आम्ही तुम्हाला ठेवतो आहोत. त्याबरोबर गावची विविध वैशिष्ट्य आणि गावच्या विकासामध्ये विविध संस्थांचा हातभार असा हा सगळी माहिती या पुस्तकीच्या रूपाने आम्ही देत आहोत. कुंडली गुरुदेव श्री महादेव वासुदेव हरे वासुदेव हरे. आज घातलेली माळ जरी साधी फुलांची वाटली तरी भुकेलेसर आम्ही दिलेली माळ आणि माळेचं श्रीफळ हे प्रत्येक डुकुरवाडी गावचा एक एक विभूतीने तयार केलेल्या सोमनांचं माळ आहे अशी जणू तुम्ही विचारसरणी घ्यावी आणि ही अखंडित असणारी प्रेमाची मायेची शाल आणि प्रेमात असणारं सोमनांची एकत्र असणारी माळ अखंडित पद्धतीने तुमच्यावर कृपादृष्टी राहून या गावावर तुमचं सहकार्याची नेमणूक करावी हीच एक सेवेला धन्यवाद देऊन आपण गेला दीड तास या ठिकाणी श्रवणाला बसला त्याला धन्यवाद. यानंतर प्रसादाचा कार्यक्रम होईल. 8 वाजलेल्या निरूपण ठेवण्याचा आपण जीर्णोद्धार कमिटीच्या वतीनं निर्णय घेण्यात आलेला असून तेही कार्य या ठिकाणी लगेचच निरूपणची सेवा होणार आहे. सर्व आबालवृद्धांनी त्या सर्वांना सुखाचा लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती आणि आपल्या या गावाचे असणारे दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता किती अंत आता पहाशी अनंता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता. माय पित्याची सेवा पुंडलिकाची भक्ती पाहिली तू गोऱ्या कुंभाराची तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता. ऐकताच वाणी संत चोखोबाची साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता दर्शन दे रे भगवंता दर्शन दे रे भगवंता. तूच जन्म देता तूच विश्व करता मन शांत हो